म्हणजे माझ्याबरोबरच बसले समीर भाऊ, त्यांना सारखे फोन, साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका. विचारा त्यांना, मी नाही केला उल्लेख, पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं, मी लढणार. 2.5 महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त माझ्याविरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले, त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिला. नगरच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं. प्रश्न जो आहे तो हा नुसत्या मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. श्रेष्ठत्व अनेक असतात, अनुभव हो तोही असतो, पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे. आणि ज्या वेळेला याचं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांनाच बसणार. पण तुम्ही दुःखात राहायचं काही कारण नाही. मी एवढंच सांगतो, कभी डर न लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. हौसला तुम्हारा बुलंद रखो. अनेक गोष्टी आहेत ना, निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणुका आहेत ना आता परत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे. याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला. जा विचारा तिकडे आमदारांना. काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी. अरे लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना, याही गोष्टी आहेत ना तिथे. महत्वाचं हे आहे. उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे 1 नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे. पण ज्या शक्ती ते आता मी माझे इतर जे आहेत आमचे ओबीसी आमदार आहेत, तिथे मंत्री झालेले, त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही. इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे. परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला, होकल लीडर्स पाहिजेत, होकल मंत्री पाहिजेत, जे आमच्या साठी लढतील, आमच्यासाठी बोलतील. आणि एक लक्षात घ्या, ही लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊसमध्ये मी लढणार, त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है. रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ. गावागावातून फोन येतातच आहे, जिल्ह्यातून फोन येत आहेत, राज्यातून फोन येत आहेत. भुजबल साहब आओ, हम आपके साथ है, ताकत बढ़ाओ. आणि होय साहेब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आणि होय खरं आहे, मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार आहे. दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं सगळ्यांनी पाहिलं. अधिवेशन सुरू होतं. सगळ्या राजस्थान पासून मुंबई सगळे बिहार सगळे लोक, किती लोक आले. अख्खं मैदान फुल. पाऊस पडला तरी बसले त्याच्यामध्ये.
पटना, बिहार,